परभणीमधील मोर्चामध्ये वंजारी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वंजारी समाजानं दुपारी 2 वाजल्यापासून बीड पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलंय। गुन्हा दाखल करणार नाही तोपर्यंत उठणार नाही असं म्हणत आंदोलक आक्रमक सुद्धा झाले आणि वंजारी समाजाबद्दल वारंवार आक्षेपार्ह वक्तव्य केले जात असल्याचा त्यांचा आरोप आहे। बजरंग सुनावणे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि जरांगे तसंच आणि अंजली दमानी यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होती आहे। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, आपण पाहतोय दुपारी 2 वाजल्यापासून हे वंजारी समाज बांधव आंदोलन करतायत, काय नेमकी मागणी आहे त्यांची? परभणी येथे जे मोर्चा झाला होता त्या मोर्चामध्ये धनंजय मुंडे यांच्यासह वंजारी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आता या समाज बांधवांकडून केला जातोय। त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्याबद्दल मनोज जरांगे पाटील असतील किंवा सुरेश धस असतील, बजरंग सोनवणे असतील, संदीप क्षीरसागर असतील यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं। त्यामुळे वंजारी समाजाच्या भावना दुखावल्याचं या सर्वांचं म्हणणं आहे आणि याच म्हणण्यासाठी आता या ठिकाणी ओबीसी समाज बांधव आंदोलनाला बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी दुपारी 2 वाजल्यापासून हे समाज बांधव आंदोलन करत असून जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केलाय। आपण पाहू शकतो या ठिकाणी महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित असून जे ओबीसी समाज बांधव आहेत ते जोरदार घोषणाबाजी देखील करत आहेत। या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील भेट दिली आहे, या आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न देखील केलाय, परंतु अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नसल्याने हे आंदोलन सुरू करण्याचा निर्धार या आंदोलकांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नाही, पण 8 तास झालेले आहेत हे आंदोलक पोलीस स्टेशनच्या बाहेरच उभे आहेत, तर काय पोलिसांनी दखल घेतलेली नाही का? पोलिसांचं काय म्हणणं आहे त्यांच्या मागणीवर? याबाबत चर्चा करत आहेत, कशा पद्धतीचा या गुन्हा दाखल होऊ शकतो याबाबत माहिती घेत आहेत आणि लवकरच या आंदोलकांची मागणी मान्य करू असं आश्वासन दिलं असलं तरी अद्याप मात्र गुन्हा दाखल झालेला नसल्यानं हा जो आहे समाज बांधव आहेत, ओबीसी समाज बांधव, ते मात्र आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। उदय, तुमच्या मागे काही आंदोलक दिसतात, त्यांच्याशी आपण बोलू शकतोय का? नक्कीच आपण त्यांच्याशी बोलू शकू। काय नेमक्या त्यांच्या भावना आहेत, काय सांगाल ताई? काय सांगाल? काय सांगाल, काय नेमक्या तुमच्या भावना आहेत, काय नेमकी मागणी आहे? आमची मागणी एवढीच आहे, आज समाजात जे उठले जाती पातीचं राजकारण, आम्हाला हे नकोय। आम्हाला जाती पातीचं राजकारण नकोय। आम्ही सगळ्या गोष्टींना हे केलं, साथ दिली आम्ही। ज्यावेळेस मनोज जरांगे साहेब ज्यावेळेस पहिल्या वेळेस उपोषणा बसले, घरी एकही माणूस थांबला नव्हता, सगळे गेले की नाही, अख्खा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी होता। आता काय मागणी आहे तुमची, काय झालं? आता आमची एवढीच मागणी, जे हे काल 2 दिवसापासून जे झालंय जातीवादीचं राजकारण, काल परभणीत झालं, परवा त्या इकडे सुरेश सांगितलं घरात घुसून मारू। तुम्ही का मारता घरात घुसून, कशामुळे? आणि काय सांगितलं की मुंडे साहेबांना कॉन्टॅक्ट वर पैसे घेऊन नोकरी लागती। कुठे लागती अशी? तुमच्या घरात कुणी सर्व्हिसला लागते? तुमच्या कुठे लागले का असतं तर तुम्हाला हे आठवतंय? संविधानात कुठे लिहिलंय का की संविधानात कुठे उल्लेख आहे का पैसे देऊन नोकरी लागती किंवा सांगितल्यानं नोकरी लागती? जो बी माणूस नोकरीला आहे त्याचे कष्ट त्याला माहिती। आणि विशेष म्हणजे मराठा समाज आणि वंजारी समाज आणि ओबीसी हे काय जे वाढून ठेवले का? आम्ही राजकारणात पडत नाही, पण आमच्या हे इथपर्यंत आले का? आमच्या गल्लीत आम्ही मैत्रिणी होतो, पण आज आम्हाला असं बघितलं की असं मनात एक तरी असं न्यूनगंड उठतो की ते मराठीत आम्ही वंजारीत। हे राजकारण तुम्ही मराठी वंजारी वाढवले, जरांगे साहेब, धस साहेब, जे कोणी राजनीतीवाले आहेत ते तुम्ही हे थांबवा। तुमच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, कारण तुम्ही सरेआम बोलतात। अहो, इथे शिवाजी महाराज चौकात बीड मध्ये आम्ही ऐकत होतो, लांबून आमचं घर जवळच आहे, तुम्ही कसल्या भाषेत बोलत होतात? तुम्ही राजकारण कशामुळे बोलत होतात? नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अतिशय संतप्त भावना हे आंदोलक व्यक्त करतायत। आता भावना पाहायला मिळतात उदय, मात्र 8 तासापासून हे जे आंदोलन सुरू आहे, अडतंय कुठे? पोलीस गुन्हा नोंदवून घेत नाहीयेत, म्हणजे पोलिसांचं नेमकं म्हणणं काय आहे या मागणी मागे? पोलीस या संदर्भात चर्चा करत आहेत त्यांच्या वरिष्ठांशी, कशा पद्धतीने मार्ग काढता येईल हे पाहत आहेत, परंतु अद्यापपर्यंत मार्ग मात्र निघाला नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नेमकं काय मागणी, काय सांगाल? माझी एकच मागणी आहे, माझ्या मुंडे साहेबांनी सायकल फिरून भारतीय जनता पार्टीच्या दांड्यापासून बांध्यापर्यंत मागणी काय आता? बोलायचं मला पुढं, शाखा ओपन करून माझ्या मुंडे साहेबांनी भाजप पक्ष वाढलाय,
नक्कीच देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला माझी नक्कीच विनंती आहे. नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी अतिशय संतप्त भावना या सर्व आंदोलक व्यक्त करतायत आणि जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असाच पवित्रा आंदोलकांनी घेतलाय. निश्चित उदय, ताजी माहिती घेत राहू. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि घटनाक्रम आपण पुन्हा एकदा पाहूयात. परभणीमध्ये मोर्चामध्ये वंजारी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वंजारी समाजाचं हे दुपारी 2 वाजल्यापासून बीडच्या पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू आहे. आणि नुकतेच ताजे अपडेट्स आमचे प्रतिनिधी आपल्याला देत होते. गुन्हा दाखल करणार नाही तोपर्यंत उठणार नाही असं पवित्रा या आंदोलकांनी घेतलेलं आहे, जे फारच आक्रमक झाल्याचं दिसत आहेत. आणि वंजारी समाजाबद्दल वारंवार आक्षेपार्ह वक्तव्य केले जात असल्याचा आरोप सुद्धा यांचा आहे. तुम्ही सगळे जर खाली बसलो नाही तर तुम्हाला भगवान बाबांची शपथ आहे. सगळे खाली बसा.